नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्याच्या गोष्टीमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे. एक मोठा करोडपती माणूस असतो, त्याच्याकडे भरपूर पैसा, धन, जमीन जुमला भरपूर असतो, पण त्याला एकच मुलगी असते, मुलगा नसतो. मग आता मुलगा नाही म्हणल्यानंतर ती सगळी संपत्ती मुलीलाच. मग काही दिवसांनी मुलीचं लग्न झालं, तिला नवरा आला आणि ते दोघंजण मस्त आईस करू लागले. कारण बापापाशी एवढा पैसा, खर्चाला काही कमीच नाही. 1 रुपयाच्या ठिकाणी 100 रुपये खर्च. दोघंजण मस्तपैकी आईस करू लागले. पण भानगड अशी झाली की बापाला कुणी सांभाळी नाही गेलं. नवऱ्याला बायको झाली, बायकोला नवरा झाला, पैसा भरपूर झाला, पण आता नेमकं बापालाच कुणी सांभाळीना. मग बापाला वाटलं, मी यांच्यासाठी एवढं कमवलंय आणि मला हे खाण्यापिण्यासाठी सुद्धा द्यायनात, काही लक्ष द्यायनात, माझं आरोग्य बघानात. मग मी आता करतो काय की जसं यांना दिलं असं चेंज करून घेतो. मग त्या बापानं काय केलं, सावकाराकडे गेला, मला ही सगळी जमीन तुमच्या नावावर करा आणि मला काय होतील तेवढे पैसे, सोनं काय असेल ती द्या. त्यांनी एक सोन्याची पेटी भरली आणि दिली आणि सावकाराला असं सांगितलं की ही जमीन तुमच्या नावची तर झाली, पण सध्याच तुम्ही ताबा करू नका, काही दिवसांनी करा. ठीक आहे म्हणला. जमीन तर नावची झाली. मग काय, त्या म्हाताऱ्यानं काय केलं, बाजारातून 10 पेट्या आणल्या आणि ही सोन्या चांदीची 1 पेटी, अशा मिळून 11 पेट्या घरी घेऊन आला. ह्या 10 पेट्या ज्या होत्या त्यामध्ये नुसते दगड भरले आणि सोन्याची 1 वर ठेवली आणि सांगितलं, ह्या 11 पेट्या सोन्याच्या आणि पैशाच्या आहेत. मग काय, त्या मुलीनं आणि जावयानं त्याची भरपूर सेवा करायला चालू केली. कारण त्या म्हाताऱ्याने एकच पेटी त्यांना दाखवली की सोन्याची आणि पैशाची. तर त्यांना वाटलं ह्या बाकी 10 पण पैशाचे आणि सोन्याचेच आहेत. म्हाताऱ्यानं तसं सांगितलंच होतं की यामध्ये पण सोनंच आहे. मग काय, मुलीनं आणि जावयानं भरपूर त्याची सेवा करायला चालू केलं. ती पेटी उडेपर्यंत सेवा केली आणि तो म्हातारा मरण पावला. काही दिवसांनी बघतेत बाकीच्या पेट्या तपासून, तर त्यात दगडच आणि त्या दगडामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, जर तुम्ही मला पोट्या पाण्याला जर सांभाळलं असतं तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. ती पेटीही संपली आणि ज्या सावकाराकडून हे धन आणलं होतं आणि जमीन त्याच्या नावावर केलती, तो सावकार काही दिवसांनी आला आणि यांच्या जमिनीवर ताबा केला आणि मस्तपैकी हे दोघंजण जशाला तसे झाले. तर कशी वाटली गोष्ट मित्रांनो, कमेंट करून अवश्य सांगा. भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.